कार्यक्रम आहे। रस्त्यावर पाणी आल्यानं अनेक ठिकाणी मुख्य मार्ग बंद झालेत। कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याची माहिती आहे। तर कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर जवळपास 2 ते 3 फूट पाणी साचल्याचं आपण पाहतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय सांगाल? अजून सुद्धा रस्त्यांवर पाणी साचलेलं दिसतंय, कुठेतरी पुराची परिस्थिती कोल्हापुरात अजूनही पाहायला मिळते, काय अपडेट्स? नक्कीच गेल्या 6 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचा मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे पंचगंगा नदी आता जवळपास धोका पातळीवर पोहोचलेली आहे आणि त्यामुळेच आता नदीकाठची जी काही गावं आहेत त्या गावांमध्ये हे पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। मी आता आहे आंबेवाडी गावामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। पंचगंगा नदीचं पाणी या आता आंबेवाडी गावाच्या मुख्य रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे। खरं तर पूर सदृश्य परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे असं म्हणावं लागेल आणि पहिल्यांदा फटका जो बसतो तो चिखली आणि आंबेवाडी या गावांना बसत असतो आणि तशीच परिस्थिती आता आपल्याला बघायला मिळते। जवळपास बऱ्याच मोठ्या प्रमाणावर हे पाणी जे आहे ते आता या मुख्य रस्त्यांवर आलेलं आहे। सध्या कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे, मात्र जर दुपारनंतर पुन्हा एकदा पाऊस वाढला तर मात्र या ठिकाणची परिस्थिती पुन्हा एकदा बिकट होऊ शकते असं म्हणावं लागेल। ही सगळी परिस्थिती पाहता गावातील बऱ्याच लोकांनी आपली जनावरं आहेत, लहान मुलं आहेत, यांना याआधीच स्थलांतरित केलेलं आहे। जर पाऊस पुन्हा एकदा वाढला तर ही लोक देखील जी काही थांबलेली आहेत ती देखील स्थलांतरित होणार आहे। त्यामुळे त्या स्थलांतराची लगबग देखील या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एका बाजूला कोल्हापूर जिल्ह्यासह राधानगरी धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर जरी कमी झालेला असला तरी अजूनही राधानगरी धरणातून जवळपास 2 स्वयंचलित दरवाजातून 4000 नक्कीच भूषण, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।